की तो मुलगा सर्व प्राणी मात्रांचा हृदय स्वरूप झालेला होता. एवढं सर्वांशी एकरूप झालेला मुलगा होता. सर्व प्राणी मात्राचं हृदय स्वरूप झालेला मुलगा असल्यामुळं व्यासांनी पुत्रा म्हणायचं आणि वृक्षांनी ओ म्हणायचं. व्यासाने हाक मारायची पुत्रा, दगडाने ओ म्हणायचं. व्यासाने हाक मारायची पुत्रा, वेलींनी ओ म्हणायचं. किती व्यापक स्वरूपाला प्राप्त झाले शुकाचार्य महाराज. या भावाला कोण जातो ज्याचा भेदभाव संपलाय, ज्याच्या अंगी कसलाच भेद शिल्लक राहिला नाही, द्वेष शिल्लक राहिला नाही, मत्सर शिल्लक राहिला नाही, तो या भावाला प्राप्त होत असतो. ऐक नाही म्हणून आमच्या तुकोबराची भाषा काय, आमचे सोयरे कोण आहेत? वृक्ष वेली हेच आमचे सोयरे आहेत. का? तेवढ्या व्यापक भावाला संत प्राप्त झालेले असतात. वृक्षवल्ली वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. पक्षिने स्वस्वर आळविते, पक्षिने स्वस्वर आळविते, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुसुरे आळविते. का सोयरे झाले होते? वृक्ष वेली आम्हाला सोयरे का झाले होते? तेवढा हृदयाचा व्यापक भाव प्राप्त झाला. तेवढा हृदयामध्ये, तेवढी अंतकरणामध्ये तशा प्रकारची अनुभूती आली होती. सर्व विश्व म्हणजे परमात्माच आहे, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. सर्व विश्व म्हणजेच परमात्मा आहे, तेच आपलं स्वरूप. ही अनुभूती आलेले शुकाचार्य महाराज आहेत. त्यांना पुत्रा म्हणायचं व्यासाने, वृक्षांनी ओ म्हणायचं. त्यांना पुत्रा म्हणायचं व्यासाने, वेलींनी ओ म्हणायचं. एवढं व्यापक स्वरूपाला ज्यांचं हृदय प्राप्त झालेलं आहे. महाराज सांगतात तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मी. त्या सर्व प्राणी मात्रांचं हृदय स्वरूप असलेले जे शुकाचार्य महाराज आहेत त्यांना आम्ही नमस्कार करतो. आणि नमस्कार करून या संत महात्म्यांना नमस्कार करतायत आणि नमस्कार करून या श्रीमद भागवत कथेचं महात्म्य सांगतायत. महात्म्य का सांगतात? कुठल्याही गोष्टीचा आम्हाला महात्म्य कळल्याशिवाय आमची त्याच्यामध्ये प्रवृत्ती होत नसते. कुठल्याही गोष्टीचं महात्म्य कळलं पाहिजे. महात्म्य कळल्याच्या नंतर मनुष्य त्या गोष्टीकडे आकर्षित होत असतो, त्या गोष्टीकडे प्रवृत्त होत असतो. जर आम्हाला महात्म्यच नाही कळालं तर आम्ही काहीच करू शकत नाही, काहीच. मग आम्ही सांसारिक गोष्टी असू द्या, पारमार्थिक गोष्टी असू द्या, कुठल्याही गोष्टीचं महात्म्य, महात्म्य याचा अर्थ त्या त्या ग्रंथाची फलश्रुती म्हणजेच महात्म्य. यालाच शास्त्रामध्ये प्रयोजन म्हणतात. प्रयोजन याचा अर्थ फल. फल कळल्याशिवाय माणसाची प्रवृत्ती कशातच होत नाही. काय मिळणार व आम्हाला हे ऐकून? हे ऐकल्यानं आमच्या जीवनात कशाची प्राप्ती होईल? अशा रीतीने फलाचा विचार माणसाला कळल्याशिवाय माणसाची त्याच्यामध्ये प्रवृत्ती होत नसते. शास्त्रामध्ये एक वचन आहे, प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते. फलाचा विचार केल्याशिवाय एखादा मूर्ख मनुष्य सुद्धा कशामध्ये प्रवृत्त होत नाही. आम्ही शेतामध्ये कष्ट करतो, शेती करतो, फलाचा विचार करून करतो का? उग करायची म्हणून करतो. फलाचा विचार करून या हंगामात हे पेरलं तर हे येतंय, फलाचाच विचार आहे का? कुठल्या हंगामात काय पेरतो? कुठल्याही हंगामात काय पेरत नाही का? फलाचा विचार करून आमची प्रवृत्ती, म्हणजे फलाचा विचार केल्याशिवाय माणसाची प्रवृत्ती कशामध्ये होत नाही. तसं या श्रीमद भागवताचं प्रयोजन फल काय आहे हे आम्हाला कळल्याशिवाय आमची आणखी तितकी श्रद्धा, तिची ओढ, त्याची भक्ती तेवढी निर्माण होत नसते. म्हणून याच्याकरता महात्म्य सांगितलं. काय महात्म्य? का श्रवण करायचं आम्हाला? याच्यातून आम्हाला काय मिळणार आहे?
याच्यातून आतापर्यंत कुणाकुणाला काय काय मिळालं असं अनेक रीतीने महात्म्य. आम्हाला काय मिळणार आहे हेही महात्म्य, याच्या श्रवणानं कुणाला काय मिळालं असंही महात्म्य याच्यामध्ये सांगितलं. म्हणून या महात्म्याला आरंभ करत असताना फार गोड प्रसंग सांगतायत. या श्रीमद भागवताच्या ग्रंथाचे जे महात्म्य आहे ते महात्म्य पद्मपुराणाअंतर्गत आहे. पद्मपुराणामध्ये भागवताचं महात्म्य सांगितलेलं आहे, तेच याच्यामध्ये सांगितलं. पद्मपुराणामध्ये का भागवताचं महात्म्य पण सांगितलंय कशात? पद्मपुराणामध्ये. मला सांगा, आपलं वर्णन आपण तोंडाने करावं का दुसऱ्याने करावं? दुसऱ्याने केलं तर खरं म्हणायचं, आपलं आपण केल्यावर काय कुणी म्हणते माझं लय भारी, माझं लय चांगलं आहे की नाही, सगळं चांगलं आहे माझं. कोणी म्हणणार का हो तुमचा व्यवसाय कसं काय, एकदम भारी, आमच्यासारखं दुसरं कुणाचंच नाही आहे का नाही. म्हणजे आपण आपलं स्वतःचं वर्णन कोणी पण करतं, पण आपलं वर्णन कोणी करावं? यांनी करावं, दुसऱ्यांनी करावं आहे का नाही. दुसऱ्याने वर्णन केलं तर ते यथार्थ असतं, त्यातले त्यात वैर्याने जर वर्णन केलं तर ते अतिशय सत्य असतं. वैर्यानं जर सांगितलं तर ते अतिशय सत्य असतं आहे का नाही. तसं दुसऱ्याने वर्णन करावं. भागवताचं वर्णन पद्मपुराणाने वर्णन केलं. हे भागवत काय आहे याला वर्णनाचा आरंभ करतानाचा विषय सांगितला. एकदा काय झालं म्हटले, नैमिष अरण्यामध्ये, नैमिष अरण्य आहे एक अरण्य, जसं आता एक तिकडं अमेझॉन अरण्य अमेरिकेत आणि त्याला आग लागली भयंकर आहे की नाही, तसं आपल्या भारत देशामध्ये एक नैमिष नावाचा अरण्य. त्या नैमिष अरण्य त्याला नाव का प्राप्त झालं त्याची कथा सांगत असताना अनेक पुराणामध्ये अशी सांगितली की सगळे ऋषी मंडळी एकदा ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला सगळ्या ऋषी मंडळींनी प्रश्न विचारला, हे देवा, भयंकर कलियुगाला प्रारंभ होणार आहे, या भयंकर कलियुगामध्ये काय साधना करावी लागल जेणेकरून कल्याण होईल, सगळ्यांचा उद्धार होईल, सगळ्यांचं हित होईल, असं काय करावं लागल? त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं, मी एक तुम्हाला जागा सांगतो, त्या जागेवरती जाऊन तुम्ही काय करा, यज्ञ दान तपश्चर्या करा, हजारो वर्ष चालेल अशी यज्ञ करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं समाधान मिळेल, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. ती जागा कोणची? ब्रह्मदेवाने एक चक्र सोडलं, त्या चक्राला नेमी म्हणजे तसं आरी होत्या, आरी आहे का नाही, नेमी म्हणजे भोवऱ्यासारख्या आरी होत्या त्या चक्राला, जसं सुदर्शन चक्राला आरीत आहे का नाही तसे आरी होत्या. आणि सांगितलं, हे चक्र, या चक्राची नेमी म्हणजे ती आर ज्या ठिकाणी स्थिर होईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही यज्ञ दान तपश्चर्या करा. म्हणून ब्रह्मदेवाने ते चक्र सोडलं आणि नैमी म्हणजे त्याची नेमी आणि नैमिष म्हणजे क्षण, काही क्षण न लागता ज्या अरण्यामध्ये येऊन ते चक्र थांबलं त्याचं नाव आहे नैमिष अरण्य. आणि दुसरा त्याच्यात एक अर्थ आहे, आम्हाला गुरुवारी भाऊ सांगायचे, न इमिष याचा अर्थ क्षण, न म्हणजे नाही. ज्या ठिकाणापासून भगवान एक क्षणभर सुद्धा बाजूला जात नाहीत त्याला म्हणतात नैमिष. ज्या ठिकाणी भगवान एक क्षणभर बाजूला जात नाहीत, कायम भगवान सुद्धा त्या वनामध्ये वास्तव्य करतात, त्या वनाला नैमिष अरण्य असं म्हणतात. आणि त्या नैमिष अरण्यामध्ये एकदा सगळे ऋषीमुनी मग यज्ञ दान तपश्चर्या करायला लागले. हजारो वर्ष चालेला असा यज्ञाचा आरंभ केला त्यांनी, पण तरी त्यांना प्रश्नाचं उत्तर भेटत नव्हतं, कलियुगामध्ये काय करावं लागेल, कुठली साधना केल्यानं कलियुगामध्ये माणसाचं आत्मकल्याण होईल, आपलं हित होईल, माणसं सन्मार्गाला लागतील. ऋषी मंडळी विचार करत होते, हजारो वर्ष यज्ञ चाललाय. आणि त्या नैमिष अरण्यामध्ये एक दिवस महर्षी व्यासांचे शिष्य श्री शुकाचार्यांचेच गुरुबंधू व्यासाने शुकाचार्याला भागवत सांगितलं होतं. आणि ते सांगताना ज्यांनी ऐकलं होतं बरोबर ते सूत महाराज. आणि शुकाचार्यानं परीक्षित राजाला सांगताना सुद्धा जे सूत महाराज उपस्थित होते ते सूत महाराज त्या ठिकाणी त्या वनामध्ये आले. सगळ्या शौनक आहेत आधी, ज्याच्यात असे हजारो ऋषी होते, 88,000 ऋषी होते. त्या सगळ्या ऋषीने सूत महाराज आलेले पाहिले आणि सगळ्यांनी सूत महाराजाला नमस्कार केला. आणि नमस्कार करून सूत महाराजाला ते काय म्हणतात आहे का, अज्ञान ध्वांत विद्वंस कोटी सूर्य समप्रभ सूताख्यायी कथा सारम मम कर्ण रसायनम. सूत महाराजाला सुद्धा ते म्हणतात, महाराज आपण कसे आहात? अज्ञान ध्वांत विद्वंस, महाराज आपण अज्ञान रूपी अंधकाराचा नाश करणारे आहात.
अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारे आपण आहात. कसे? कोटी सूर्य समप्रभ, कोट्यावधी सूर्याप्रमाणे ज्यांची तुमची प्रभा आहे, तुमचं ज्ञान आहे. आणि असे सूत महाराज काय करा? सूताख्यायी कथा सारम मम कर्ण रसायनम. हे सूत महाराज, आख्यायी कथा सारम, आम्हाला कथेचं सार सांगा. कसं सांगा? मम कर्ण रसायनम, आमच्या कानाला गोड लागला अशी कथा सांगा. आमचं कल्याण होईल अशी कथा सांगा. कथेचं सार असलेली कथा सांगा आम्हाला. कोणाचा प्रश्न आहे? शौनकादिक ऋषींचा. सूत महाराजाला गोड लागल कानाला, आमचा उद्धार होईल, सगळ्या कथेतलं सार कथा आहे अशी कथा सांगा आम्हाला. कशा करता सांगा? महाराज अशी कथा सांगा. बघा काय विनंती आहे सूत महाराजाकडे शौनकादिक ऋषींची. महाराज, भक्ती ज्ञान विराग आपतो, विवेको वर्धते महान, माया मोह निरासश्च वैष्णव क्रियते कथम. महाराज असं सांगा आम्हाला. कसं सांगा? भक्ती ज्ञान विराग आपतो. महाराज भक्ती वाढेल, ज्ञान वाढेल, वैराग्य वाढेल अशा गोष्टी सांगा आम्हाला. काय मागणं आहे महाराज? भक्ती वाढेल, ज्ञान वाढेल, वैराग्य वाढेल अशी गोष्ट सांगा. आता अलीकडे आम्ही कीर्तनाला गेलो की लोक सांगतात महाराज हसवायचं सांगा. म्हणजे मागणीचा दर्जा किती आपला, बुद्धीची कीव येते. महाराज हसवायचं सांगा बरं का. महाराज हसवायचं सांगा. या ठिकाणचं मागणं काय शौनकादिक ऋषींचं? भक्ती ज्ञान विराग आपतो. महाराज भक्ती वाढेल, ज्ञान वाढेल, वैराग्य वाढेल असं सांगा. आमचा संसार वाढेल असं सांगू नका. आमचा मोह वाढेल असं सांगू नका. आमची माया वाढेल असं सांगू नका. आमचे विकार वाढतील असं सांगू नका. भक्ती ज्ञान वैराग्य वाढेल असं सांगा. विवेक वाढेल, आमचा विचार चांगला वाढेल. आणि महाराज आणखीन हे पण सांगा, माया मोह निरासश्च वैष्णव क्रियते कथम. या माया मोहाचा निराश करण्यासाठी वैष्णवांनी काय साधना केली पाहिजे? साधना विचार सद्गुरूंना. आम्ही प्रश्न विचारल्याच्या नंतर सद्गुरूंना सुद्धा आमचा प्रश्न ऐकून आनंद वाटावा. काय विचारलंय त्यांना सुद्धा वाटावा खरंच शिष्यानं आपल्या आत्मउद्धाराच्या दृष्टीने प्रश्न विचारलाय. त्यांना सुद्धा प्रश्नाचे उत्तर देताना बरं वाटावं. नाहीतर अलीकडची लोक महाराज गुरूंच्या सानिध्यात जातात, म्हणतात महाराज मुलगा होय नाही काय करू, मुलगा होय नाही काय करू, महाराज पैशाला पैसा लाग नाही काय करू. म्हणजे आपले संसारिक मागण्या आहेत. ज्या साधू संतांनी संसाराला लात मारली त्यांच्या पुढे जायचं पुन्हा संसार मागायचा आपण, किती समाधान वाटत असेल त्यांना. सद्गुरूंना सुद्धा आमचा प्रश्न ऐकून आनंद वाटला पाहिजे असं आम्ही विचारलं पाहिजे. भक्ती वाढेल कशाने सांगा महाराज, ज्ञान वाढेल कशाने सांगा, वैराग्य वाढेल सांगेन कशाने महाराज. का आम्ही प्रश्न विचारतोय? त्याचं कारण आहे शौनकादिक ऋषी सूत महाराजाला म्हणतात, महाराज इह घोरे कलो प्रायो जीवश्चा सुरताम गतः. या घोर कलियुगामध्ये प्राय हा सहसा हे सगळे प्राणी मात्र आसुर भावाला चाललेले आहेत. आसुर भाव याचा अर्थ राक्षसी वृत्तीची माणसं व्हायला लागली. कुणाला कुणाची दया नाही, कुणाला कुणाविषयी मनामध्ये प्रेम राहिलं नाही, मत्सर वाढलाय, द्वेष वाढलाय. आपल्या स्वार्थाकरता कुठल्या थराला जातील सांगता येत नाही. याला आसुर भाव म्हणतात. आसुर भाव, राक्षसी भाव. सहसा या कलियुगामध्ये आसुर भावाला चाललेले दुःखी आहेत. सांगा महाराज त्यांना पवित्र होण्यासाठी काय करावं लागल? महाराज असं साधन सांगा, असं साधन सांगा जे श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ आहे, जे पावन करणाऱ्याला सुद्धा जे पावन करणार आहे आणि शाश्वत कृष्ण परमात्म्याची प्राप्ती होईल असं साधन सांगा. श्रेयसाम येत भवेत श्रिया, श्रेष्ठामधलं श्रेष्ठ सांगा. पावना नयनचे पावनम, पावन करणाऱ्या म्हणजे पवित्रालाही पवित्र करणारं जे असेल ते सांगा. आणि शाश्वत कृष्ण प्राप्ती करून देणारं जे साधन असेल महाराज आम्हाला ते सांगा. अशी विनंती आम्ही केली पाहिजे. ते सांगा महाराज. का बरं? गुरु महाराज तुम्ही जर प्रसन्न झालात तर आम्हाला काही सांगू शकता आणि काही देऊ शकता. कोण म्हणते? शौनकादिक ऋषी म्हणतात. सूत महाराजाला म्हणतात, महाराज चिंतामणी या लोकांच्या सुखाची प्राप्ती करून देईल. चिंतामणी जर आपल्याला मिळाला, चिंतामणी लोक सुखम, या लोकातल्या सगळ्या सुखाची प्राप्ती चिंतामणी करून देईल. कल्पवृक्ष स्वर्ग लोकातली प्राप्ती करून देईल. पण गुरूंची जर कृपा झाली
तर प्रयच्छती गुरुप्रीतौ वैकुंठम योगी दुर्लभम. योग्यांना हे दुर्लभ असलेले जे वैकुंठ स्वरूप आहे त्या वैकुंठाची प्राप्ती करून देणारे गुरु आहेत. पण गुरूंची कृपा झाली पाहिजे, गुरूंची प्रसन्नता झाली पाहिजे. म्हणून आपल्या जीवनामध्ये गुरूंचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांची कृपा झाली तर संतांचं देणं एवढं श्रेष्ठ असतं, इतकं मोठं असतं की कल्पवृक्षापेक्षा सुद्धा जास्त देणारे संत आहेत, चिंतामणीपेक्षा सुद्धा जास्त देणारे संत आहेत. आणि म्हणून या संताचे हे देणे कल्पतरुहुनी दुने परिसा परिस आघात देणे चिंतामणी ठेंगणा. या संताचं देणं म्हणजे वृक्षासुद्धा पेक्षा सुद्धा जास्त आहे. का कल्पवृक्ष आम्ही कल्पिलेले देतो, पण आमची कल्पना चुकीची असेल तर कल्पवृक्ष म्हणणार नाही की तू मागितलेलं चुकीचं आहे असं म्हणणार नाही. चुकीचं असलं तरी ते देऊनच टाकणार आहे आणि बरोबर असलं तरी देऊनच टाकणार आहे. पण संत मात्र आम्हाला योग्य मार्ग दाखवत असतात, योग्य दिशा देणारे संत असतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं गुरूंची कृपा झाली तर योग्यांना दुर्लभ असलेल्या वैकुंठाची सुद्धा प्राप्ती करून देणारे आपल्या जीवनामध्ये कोण असतात? श्रीगुरु असतात. म्हणून कृपा करा देवा आणि आम्हाला असं साधन सांगा. असा प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकून सूत महाराजाला फार आनंद वाटला आणि म्हटले तुमचा प्रश्न ऐकून मला आनंद वाटलाय, त्याच्याकरता मी आता तुम्हाला सांगतो. पण कसं सांगतो ऐका. सांगणं सुद्धा बघा, वक्ता सुद्धा कसा आहे. भक्तियोग वर्धनम यश्च कृष्ण संतोषी तुकम. ज्या सांगण्यानं तुम्ही ऐकल्याच्या नंतर तुमच्या अंतःकरणामध्ये भक्तीमध्ये वाढ होईल, तुमच्या अंतःकरणाच्या भक्तीत वाढ होईल, भक्ती वाढेल तुमचं. ज्या सांगण्यानं आणि ज्या ऐकण्यानं भगवान श्रीकृष्णाला सुद्धा आनंद वाटेल. काय सांगितलं बाबा, काय श्रोते सुद्धा चांगलं ऐकत होते. आम्ही सांगितलं तेच पाहिजे जे सांगितल्यानं भगवान श्रीकृष्णाला आनंद वाटेल. आणि आम्ही ऐकलं सुद्धा तेच पाहिजे जे ऐकल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाला आमच्या ऐकण्याचा आनंद वाटेल. आहे की नाही? आम्ही सांगत असताना आम्ही सांगितलेली गोष्ट भगवंताला आवडत असेल का हा विचार करून सांगितलं पाहिजे. आम्ही सांगत असताना आम्ही सांगितलेलं संत मान्य असेल का ते सांगितलं पाहिजे. आम्ही सांगत असताना आम्ही सांगितलेलं शास्त्र मान्य असेल का तेच सांगितलं पाहिजे. उगा जगाला रंजवण्यासाठी काही सांगितलं नाही पाहिजे. आम्ही संत मान्य, देवमान्य, शास्त्रमान्य गोष्ट सांगितली पाहिजे. सूत महाराज सांगतात, महाराज मी सांगतो तुम्हाला अंतःकरणात भक्ती वाढेल असं सांगतो. ज्या सांगण्यानं भगवान श्रीकृष्ण आनंद वाटेल असं सांगतो. तदहम ते अभिदास्य आम्ही हे मी तुम्हाला सांगतो. पण भगवान श्रीकृष्णाचं बद्दल सांगत असताना सांगतात मी सांगतो तुम्ही ऐका. पण कसं ऐका, फार महत्वाचा सूचक शब्द सांगतात. थोडा आवाज. भगवान सांगतात सावधानतया शृणू. सूत महाराज सांगतात मी सांगतो पण कसं ऐका, सावध होऊन ऐका. सावध होऊन आम्ही कथा ऐकली पाहिजे बरं का. 7 दिवस ऐकायचं आता. आणि कसं ऐकायचंय, सावध होऊन ऐकायचंय. सावध होऊन ऐकायचं याचा अर्थ एकही शब्द न ऐकता आपला इकडे तिकडे गेला नाही पाहिजे. याला म्हणतात सावध होऊन ऐकणं. तुम्ही म्हणताल महाराज एवढी सिस्टीम लावली आणि कसा न ऐकता शब्द जाईल, कसा न ऐकता ऐका. सावध होऊन ऐकणं याचा अर्थ काय, फक्त या मोठे मोठे साऊंडचे आवाज कानावरती पडणं याला सावध होऊन ऐकणं म्हणत नाहीत. ऐकत असताना प्रत्येक शब्द कानावरती पडत असताना आमच्या मनाचा कानाशी संबंध असणं याला म्हणतात सावध होऊन ऐकणं. आमच्या मनाचा जर कानाशी संबंध नसेल, हजारो शब्द जरी कानावरती पडले तरी आम्हाला काय चाललं कळत नसतं. कारण का ज्या ज्या इंद्रियानं ज्या ज्या विषयाचं ज्ञान होत असतं त्या त्या इंद्रियाशी त्या काळात मध्ये आमच्या मनाचा संबंध असला तर त्या विषयाचं ज्ञान होत असतं. उदाहरणार्थ आपल्या डोळ्यानं रूपाचं ज्ञान होतं, डोळ्यानं ऐकायला येत नाही. कानानं शब्दाचं ज्ञान होत असतं, आपल्या जिभेनं रसाचं ज्ञान होत असतं, आपल्या त्वचेनं स्पर्शाचं ज्ञान होत असतं आणि आपल्या नाकानं गंधाचं ज्ञान होत असतं. म्हणजे 5 विषयाचं ज्ञान करून देणारी आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत आपल्या शरीरामध्ये. पण त्या त्या ज्ञानेंद्रियानं त्या त्या विषयाचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर त्या इंद्रियाशी त्या काळात मनाचा संबंध असला पाहिजे. आपल्या शब्द ऐकायचा असेल तर कानाशी मनाचा संबंध असला पाहिजे. म्हणून आपण म्हणतो ना लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका. लक्ष देऊन याचा अर्थ काय, मन कानाशी जुडून ऐका.
नाहीतर कानावर शब्द पडतातच नाही, एवढा साऊंड आहे म्हणलं, कानावर शब्द पडतातच, पण मनाचा संबंध कानाशी असला पाहिजे. आपला जर मनाचा संबंध डोळ्याशी नसेल, आपण ऐकण्यामध्ये एकाग्र आहे, त्यावेळेस मनाचा संबंध कानाशी असेल, तर आपल्या डोळ्यासमोर हजारो लोक गेली तरी कोण गेलं कळत नाही. का कळत नाही? त्या काळात डोळे उघडे होते, पण मनाचा संबंध डोळ्याशी नव्हता. मनाचा संबंध ज्या इंद्रियाशी असतो त्याच इंद्रियानं त्याच्या विषयाचं त्याला ज्ञान होत असतं. म्हणून सावध होऊन ऐकणं याचा अर्थ काय? मन कानाशी एकरूप करून ऐकत राहणं, ऐक नाही. आणि म्हणून अशा रीतीने तुम्ही सावध होऊन ऐका. ऐकत असताना काही नियम आहेत आपले, ऐक नाही. काय काय नियम आहेत? एका शास्त्रामध्ये फार गोड श्लोक सांगितला. आम्ही भगवंताची कथा ऐकत असताना आमच्याकडे काय गुण असले पाहिजेत. काय काय गुण असले पाहिजेत? विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावना मनोदोष जयश्चैव कथायां निश्चला मतिः. पहिला गुण आमच्याकडे असला पाहिजे. कथा श्रवण करत असताना, सद्गुरूच्या मुखातून ज्ञान श्रवण करत असताना आमच्याकडे पहिला गुण असला पाहिजे विश्वासो गुरुवाक्येषु. आमचा विश्वास गुरूंच्या वचनावरती असला पाहिजे. गुरुवाक्यावरती आमचा विश्वास असला पाहिजे, दृढ विश्वास असला पाहिजे. किती विश्वास असला पाहिजे? एवढा विश्वास असला पाहिजे की सद्गुरूने सांगितलं, समजा हा माईक आहे, सांगितलं हा वृक्ष आहे, हा वृक्ष आहे म्हटलं तर आम्ही म्हणायचं नाही 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 हा वृक्ष नाही, हा माईक आहे असं म्हणायचं नाही. म्हणायचं काय आम्ही? हो तो वृक्षच आहे, वृक्षच आहे महाराज, पण कृपा करून सांगा माझ्या बुद्धीला तो माईक दिसतोय, कृपा करून सांगा तो वृक्ष कसा आहे. म्हणायचं नाही तो वृक्ष, म्हणत ते चुकीचं सांगत नसतात ते, पण एक भाव सांगितला. विश्वास किती असला पाहिजे? विश्वासो गुरुवाक्येषु. पण गुरुवचनावरती, संत वचनावरती आमचा विश्वास असला पाहिजे कथा श्रवण करत असताना. म्हणून तुकोबाराय आपल्या विश्वासाचं स्थान सांगत असताना तुकोबाराने सांगितलं माझा विश्वास कुठे आहे? माझा विश्वास फक्त संताच्या पायावरती आहे, संताच्या चरणावरती आहे. संताची ये पायी हा माझा विश्वास, 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 संताची ये पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो अत्यंत, सर्व भावे दास झालो अत्यंत, तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ, तेजे माझे हित करीते सकळ, तेजे माझे हित करीते सकळ, तेजे माझे हित करीते सकळ. तुकोबाराने आपल्या विश्वासाचं स्थान सांगितलं. माझा विश्वास कुठे? संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांच्या. संत वचनावरती आमचा विश्वास असला पाहिजे, गुरूंच्या वचनावरती आमचा विश्वास असला पाहिजे, विप्रलंबकाच्या वाक्यावरती आमचा विश्वास नसला पाहिजे, आहे की नाही. संत वचनावरती विश्वास म्हणून गुरूंच्या वचनावरती विश्वास असणं कथा श्रवण करत असताना हा पहिला गुण आहे. विश्वासो गुरुवाक्येषु. दुसरा मुद्दा सांगितला आमच्याकडे दुसरा गुण असला पाहिजे कथा श्रवण करत असताना, स्वस्मिन दीनत्व भावना. आपल्या स्वतःच्या अंगी दीन भावना असली पाहिजे. दीन भावना म्हणजे काय? नम्र भावना असली पाहिजे. नम्र, आहे की नाही. का? तेच माझं हित करणार आहेत, मी अल्पज्ञ आहे, दुःखी आहे आणि त्यांच्या वचनाने माझा उद्धार होणार आहे, माझं कल्याण होणार आहे, अशा प्रकारची मनामध्ये दीन भावना, नम्र भावना असली पाहिजे. आणि नम्रतेशिवाय परमार्थ नाही. विद्या विनयन शोभते. विद्या ही नम्रतेने शोभत असते. कितीही ज्ञान असेल, नम्रता नसेल तर ते ज्ञान शोभा देत नाही. ज्ञानाच्या पाठीमाग विनयता असली पाहिजे, नम्रता असली पाहिजे. आणि नम्रतेनं आमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होत असते. नम्रतेनं आमच्या जीवनामध्ये धर्म घडत असतो. नम्रतेनं आमच्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त होत असते. म्हणून सांगतात नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा. जो सर्व प्राणी मात्राविषयी नम्र असतो
त्याच्या हृदयामध्ये परमात्मा वास करत असतो. पण कोण नम्र होतो जगामध्ये? खरोखर ज्याचा परमात्मा परिपक्व झाला जगात तोच नम्र होत असतो. त्याला उदाहरण फार गोड दिले ज्ञानेश्वर महाराजांनी. का फळलिया तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा. मला सांगा, एखाद्या झाडाचे फांद्या खाली वाकलेल्या दिसतात. कोणत्या झाडाच्या फांद्या? ज्या झाडाच्या फांद्याला फळं आल्यात त्याच फांद्या खाली वाकतात. ज्या झाडाच्या फांद्याला फळं आलेली नाहीत ते ताट असतात, आहे की नाही? एखाद्या आंब्याच्या फांदीला जर आंबे आले तर ते खाली वाकतात. का? ज्याला फळं आली तेच खाली वाकतात, ज्याला फळं नाही आली ते ताट राहतात. तसं ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ पोखता झाला तोच नम्र होतो. ज्याचा आणखीन परमार्थ आणखीन अर्धवट आणखी परिपूर्ण झाला नाही ते मात्र अहंकाराच्या ताटव्यामध्ये असतात. लक्षात ठेवा. मज होणे शहाणा कोण आहे अशी भूमिका आहे. माझ्यासारखा शहाणा कोण आहे, माझ्यासारखा शहाणा कोण आहे, अशा प्रकारची भूमिका असते. म्हणून जीवनामध्ये नम्रता फार महत्वाची आहे. मग ज्ञान प्राप्त करून घेत असताना स्वस्मिन दीनत्व भावना, स्वतःच्या ठिकाणी दीन भावना, नम्र भावना असली पाहिजे. तिसरा मुद्दा सांगितला, आम्ही कथा श्रवण करत असताना आमच्याकडे तिसरा गुण असला पाहिजे, मनोदोष जयश्चैव. आम्ही आमच्या मनाचे दोष जिंकलेले असले पाहिजेत. मनाचे दोष जिंकून आम्ही कथा श्रवण करायचे. मनाचा दोष आहे चंचलता, हा मनाचा दोष आहे. तर बसले बसले लक्ष आपलं सगळीकडे जातं, शेतात फिरून येतं, आहे का नाही, जामखेडमध्ये फिरून येतंय, बाजारात जाऊन येतंय, आहे का नाही. हे मनाचे दोष आहेत आपले, चंचलता आहे. इतकं चंचल हे मन, पण हे अध्यात्म त्याच्या करताय. चंचल मनाला एकत्रित एका जागेवर बसवण्याचं काम हे अध्यात्म करतं. आणि मन ज्या दिवशी एका जागेवर स्थिर होतं ना तेव्हाच आपल्याला सर्व सुखाच्या अनुभूतीचा आपल्या जीवनामध्ये अनुभव येत असतो. मनाच्या चंचलतेमुळे आम्हाला दुःख आहे. मनाची एकाग्रता झाली की ते मन राहतच नाही, ते मन उन्मन होऊन जात असतं. मन राहत नाही, मन उन्मन अवस्थेला झालं म्हणून आपण म्हणतो नमन केलं पाहिजे. न मन म्हणजे काय? न मन, मन राहिलंच नाही पाहिजे, त्याचं नाव मन नमन आहे. एकाग्रता आहे. नमनात काय एकाग्रता होत काय? का ज्या आमच्या कुलदेवतेचं इष्टदेवतेचं आम्ही स्मरण करून एकरूप होतो त्याचं नाव नमन आहे का? ते मन चंचल हा धर्म तिथं सोडून देतं ते, म्हणून ते नमन अवस्थेला जातं. आम्हाला नमनापर्यंत जायचं. नमन मन राहिलंच नाही म्हणजे चंचलतेतून आम्हाला पलीकडे जायचंय. म्हणून आमची चंचलता एकाएकी तर कमी होणार नाही. हळूहळू हळूहळू हे भगवंताची कथा ऐकायची, प्रत्येक शब्द ऐकायचा. हळूहळू त्या मनाची चंचलता त्यात कमी होईल. का? प्रत्येक शब्द ऐकायचा म्हणजे मन एकाग्र तिथं केलं जाईल. बळच काय धरून आणल्यासारखं होईल. थोडं थोडं उड्या माराय बघणार का? अनेक जन्माचे संस्कार आहेत त्याच्यामध्ये चंचलतेचे, आहे का नाही? आहे की नाही? थोडं थोडं इकडे तिकडे पळायला बघणार, हे करणार ते करणार. कधी संपती वाटणार कमीत कमी. काय नाही वाटलं तर तेवढं तरी वाटणार. कधी संपणार आहे अजून महाराज किती वेळ सांगणार आहेत, किती वेळ बसवणार आहेत, आहे का नाही? ठीक आहे ना? म्हणजे आमची ही मनाची चंचलता आहे. म्हणून मनोदोष जयश्चैव. आम्ही आमच्या मनाचे दोष जिंकून कथा ऐकली पाहिजे, एकाग्र होऊन, आहे का नाही? ऐकली पाहिजे. आणि शेवटचं वाक्य सांगितलं, कथायाम निश्चला मती. ही कथेमध्ये स्थिर बुद्धी असली पाहिजे. कथा ऐकतोय, कथेचंच स्वप्न रंगवा, कथेचंच चित्र आपल्या डोळ्यासमोर आणा. कथाच ऐका, भगवंताचं चरित्र ऐका, संत चरित्र ऐका, तिथंच आपली बुद्धी स्थिर असली पाहिजे. नाहीतर बसलाय कथेमध्ये आणि बसल्या बसल्या चालू आहे विचार, कांदे पण पाणी द्यायला आलेत, आहे का नाही? इकडं खुरपण पण करायचं होतं, इकडे कथा पण चालू झाली, आहे का नाही? बसले बसले, एक नाही, बुद्धी स्थिर असली पाहिजे. त्याच विषयाची एकरूप झालेली बुद्धी असली पाहिजे. आणि अशी करून आम्ही कथा श्रवण केली पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं, मी सांगतो सूत महाराज सांगतात, पण शौनकादिक ऋषींना सुद्धा त्यांनी सल्ला दिलाय, सावधानतया शृणू. सावध होऊन ऐका, सावध होऊन ऐका, मनाचे कान करून कथा ऐका. आणि सांगायला लागले, काय सांगतो म्हटले? सूत महाराज सांगतात, काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाशेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौ किरेन भाषितम. महाराज सांगतात, मी काय सांगतो? काळरूपी सर्प आहे आणि काळरूपी सर्पाच्या दंशानं होणारा जो त्रास आहे, त्या त्रासातून तुम्हाला बाहेर काढण्याकरता, तो त्रास नष्ट करण्याकरता
जे श्री शुकाचार्य महाराजांनी शास्त्र सांगितलं, कोणचं? श्रीमद भागवतम शास्त्रम. जे श्रीमद भागवत शास्त्र सांगितलं, या काळरूपी सर्पाच्या दंशातून वाचवण्यासाठी जे भागवत शास्त्र सांगितलं ते मी तुम्हाला सांगणार आहे. ते भागवताचं महात्म्य ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्याकरता सावध होऊ नये का? कुणी सांगितलं? शुकाचार्याने सांगितलं का? सांगितलं ये तस्मात परम किंचित मन शुद्धेन विद्यते. या श्रीमद भागवतासारखं आमच्या मनाच्या शुद्धतेला कारणीभूत दुसरं साधन नाही का? तुम्ही म्हणताल महाराज कसं काय तुम्ही सांगायला बसले म्हणून तुमच्या ग्रंथाचा महिमा सांगायला लागले का? नाही नाही, याच्यामध्ये अनेक कथा पुढे असे येणार आहेत की त्या कथेनं आमच्या मनाला शुद्धता मिळणार आहे. शुद्धता मिळणार आहे याचा अर्थ आमच्या मनाला स्पर्श करून जाणार आहे. खरंच आपण सुद्धा असं करायला पाहिजे. खरंच काय जीवन आहे एखाद्या साधूचं? काय भगवान भक्तासाठी अवताराला येतात? काय एखाद्या भक्ताची काय भक्ती आहे? अशा प्रकारची अनेक चरित्र आपण पुढे ऐकणार आहेत. ते ऐकताना आमच्या मनाला फार शुद्धता वाटणार आहे. आतापर्यंत आम्ही एखादे वाईट कर्म केले असतील त्याचाही पश्चाताप येणार आहे आणि पश्चातापानं आम्हाला शुद्धी प्राप्त होत असते. पश्चातापेन शुद्धी. आमच्याकडून चुकीचं कर्म घडलं असेल तर या संत विचारानं, या अध्यात्म विचारानं, श्रवणानं आमच्या मनामध्ये पश्चाताप येत असतो. पश्चाताप येत असतो. पण कधीतरी जीवनामध्ये पश्चाताप आला पाहिजे. पश्चाताप आला पाहिजे. आणि परमार्थाची सुरुवात पश्चातापाने. नाथ महाराजांनी चिरंजीव पद लिहिलं आणि त्या चिरंजीव पदामध्ये नाथ महाराज पहिला शब्द टाकतात, येथे मुख्य पाहिजे अनुताप. नाथ महाराजांनी पहिला शब्द टाकला, परमार्थ करायचा आहे. परमार्थ करताना पहिल्यांदा तुमच्या जीवनात पश्चाताप असला पाहिजे. पश्चाताप. आतापर्यंत परमार्थ घडला नाही याचा काय आला पाहिजे? पश्चाताप आला पाहिजे. आतापर्यंत पवित्र तुळशीची माळ घातली नाही याचा काय आला पाहिजे? पश्चाताप आला पाहिजे. आतापर्यंत भगवंताची भक्ती केली नाही याचा पश्चाताप आला पाहिजे. पश्चातापाने मागच्या कर्माची शुद्धता होत असते. मागची कर्म आमची पुसट होऊन जात असतात. पण कधीतरी पश्चाताप येऊ द्या. आम्हाला तर वाईट कर्म केल्याचा स्वाभिमान वाटत असेल तर ते कर्म डबल व्हायला लागतात. डबल व्हायला लागतात. म्हणून घडलं घडू द्या, पण संत विचारानं, संत संगतीने चांगला विचार ऐकल्याच्यानंतर आम्हाला पश्चाताप आला पाहिजे. म्हणून या पश्चातापानं आमच्या अंतःकरणात शुद्धी होत असते. म्हणून या भागवतासारखं आमच्या मनाच्या शुद्धीला कारणीभूत दुसरं काय नाही. पण हे ऐकायला कधी भेटत असतं भागवत? तुम्ही भाग्यवान आहेत. तेही सांगितलं कधी ऐकायला भेटत असतं. सूत महाराज सांगतात, जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. जेव्हा अनेक जन्माचं निष्काम पुण्य असतं आणि त्या पुण्याचा परिपाक, ते पुण्य आता फल द्यायला सन्मुख झालं, मग हे ऐकायला भेटत असतं. अनेक जन्माच्या पुण्यानं हे ऐकायला भेटत असतं. आहे का नाही? माणसं अनेक एफड्या करतात. 5 वर्षाची, पुन्हा महिन्याने 5 वर्षाची, पुन्हा महिन्याने 5 वर्षाची, पुन्हा महिन्याने 5 वर्षाची एफडी करतात. आहे का नाही? मग मला सांगा, मग ते एफड्या सुद्धा कशी एक 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 मोडायला येते का नाही? महिन्याला, महिन्याच्या अंतराने केल्यावर मोडायला सुद्धा कशा येतात? होय दाजी, महिन्याच मोडायला येतात नाही. मग पहिली लाखाची असली लाखाची मोडा येणार, दुसरी 5 लाखाची असली 5 लाखाची मोडायला येणार. आहे का नाही? जसा जिचा नंबर मोडायला येईल तसा मोडायला येणार. तसं अनेक सगळ्यात मोठी एफडी पुण्याईची जेव्हा मोडायला येते, म्हणजे ती फल द्यायला तयार होते, तिची मुदत होते, आता ती भोगायला येणार आहे, त्या काळात आम्हाला भागवत ऐकायला भेटत असतं. म्हणजे सगळ्यात मोठ्या पुण्याईचं फल म्हणजे भागवत शास्त्र श्रवण करणे. आमचं परिपूर्ण आमचं पुण्य काहीतरी उदयाला मागच्या जन्माचं असेल, अनेक जन्माचं असेल. काही लोक म्हणतात या जन्मात तर याने पुण्य केलेलं दिसत नाही. आहे का नाही? ते क्रमाक्रमानंच येतं. मागच्या जन्मातलं काही पुण्याई असेल, ती पुण्याई आम्हाला फल द्यायला लागले. संत संग घडत असतो. त्या पुण्याईनं आम्हाला अध्यात्म जीवन घडत असतं. नाहीतर आम्हाला इकडं येऊ सुद्धा देत नाहीत अशी काही काही पाप आहेत. भयंकर. आमचे गुरुरे भाऊ एक वाक्य सांगायचे. गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींच्या भाषेमध्ये ते म्हणायचे, माणसाला काही पाप इकडे परमार्थाकडे येऊच देत नाहीत. बघा असे कितीतरी महाभाग आहेत, मानव शरीराला आलेत, पण आणखी ते परमार्थाकडे किंचितही वळले नाहीत. किंचितही. ऐका, काही पाप अशी आहेत की ती पाप आम्हाला परमार्थाकडे येऊच देत नाही. पहिलं पाप आहे. दुसरं पाप आहे, परमार्थाकडे आलं तरी दुसरं पाप आम्हाला परमार्थ पटवू देत नाही. पटत नाही. काय चाललंय, कशा करता चाललंय, काय एवढे आरडातात ओरडतात ते, काय एवढं कामधंदे सोडून बसलेत लोक, हे पटत नाही.
पहिलं पाप परमार्थाकडे येऊच देत नाही, दुसरं पाप परमार्थ पटू देत नाही, आणि तिसरं पाप आहे ते पाप आमचा परमार्थ टिकू देत नाही. परमार्थाकडे आलंही पाहिजे, परमार्थ पटलाही पाहिजे, आणि आमचा परमार्थ टिकलाही पाहिजे, टिकलाही पाहिजे. म्हणून ह्या पुण्याईनं गोष्ट घडत असतात, पुण्याईनं घडत असतात. म्हणून महाराज सांगतात या भागवतासारखं आमच्या मनाच्या शुद्धीला दुसरं साधन नाही. इतकं गोड साधन आहे की आमच्या मनाची शुद्धता होईल, आम्हाला चांगला विचार निर्माण होईल, असे प्रसंग या श्रीमद भागवतामध्ये आहेत. आणि ही कथा म्हणजे नुसती कथा नसून हे भागवताची कथा म्हणजे अमृत आहे, अमृत, अमृत आहे. नवे नवे स्वर्गातल्या देवांना मिळालेलं जे अमृत आहे त्या अमृतापेक्षा जो श्रेष्ठ हे भगवंताची कथारूपी अमृत आहे. हे गोड हे श्रेष्ठ कथारूपी अमृत आहे. त्याची प्रसंग सांगतायत की ती स्वर्गातल्या अमृतापेक्षा सुद्धा ही कथारूपी अमृत श्रेष्ठ कशी आहे. फार एक गोड प्रसंग सांगतायत, तो प्रसंग आपण सांगणार आहोत. 2 मिनिटं सर्वांनी गोड भगवंताचं नामचिंतन करा. 2 मिनिटं हाताने टाळी, मुखाने नामचिंतन. महाराज पुढे म्हणतील, सर्वांनी पाठीमागं म्हणा, आणि मग तुम्हाला हे कसं कथारूपी अमृत श्रेष्ठ आहे त्याचं आपण चिंतन करू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. सूत महाराज शौनकादिक ऋषींना सांगतात, महाराज हे श्रीमद भागवत शास्त्र हे केवळ शास्त्र नसून हे भगवंताची कथारूपी अमृत आहे. हे कथारूपी अमृत स्वर्गातील देवांना मिळणाऱ्या अमृतापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. कसं श्रेष्ठ आहे? फार गोड प्रसंग एक सांगतायत. सूत महाराज सांगतात शौनकादिक ऋषींना, एकदा काय झालं, राजा परीक्षित राजाला
शुकाचार्य महाराज भागवताची कथा सांगायला आले आणि कथा सांगत असताना स्वर्गातले देव त्या ठिकाणी आले. स्वर्गातला अमृताचा कलश घेऊन आले. कलश घेऊन आले. सर्वांनी देवाने श्री शुकाचार्याला नमस्कार केला. शुकम नत्वा वदन सर्वे स्वकार्य कुशला सुराह. आपलं कार्य साधण्यामध्ये कुशल असलेले स्वर्गातले देव त्याने शुकाचार्याला नमस्कार केला आणि म्हटले, काय करा म्हटले, ह्या राजा परीक्षितेला 7 दिवसामध्ये तक्षक सर्पाचा दंश होऊन मृत्यूचा शाप आहे ना, मग काय करा, आम्ही स्वर्गातलं आणलेलं अमृत या राजाला पाजा, मरण येणार नाही. आमचं स्वर्गातलं अमृत तुम्ही घ्या, हे राजाला अमृत पाजा आणि तुम्ही मात्र आम्हाला हे भगवंताची कथारूपी अमृत आम्हाला द्या, बदला बदली करू, है का नाही. एवं विनिमये जाते सुधा राज्ञा प्रपियताम प्रपस्यामो वयम सर्वे श्रीमद भागवतामृतम. अशा रीतीने बदला बदली करू, आमचं देवामृत तुम्ही घ्या आणि तुमचं भगवंताची कथारूपी अमृत आम्हाला द्या, बदला बदली करू. आणि असं बदला बदली केल्यावर राजाला अमृत पाजल्या जाईल, तोही मरणार नाही आणि आम्ही सगळी भगवंताची कथारूपी अमृत प्राशन करू. बदला बदली करणं, आहे का नाही. आमचं तुम्ही घ्या, तुमचं आम्हाला द्या, बदला बदली करणं. तुमच्याकडे काय म्हणतो त्याला बाजारात, आदला बदल, आहे का नाही. आमच्याकडे साठ लोट म्हणतो, आहे का नाही. आमचा बैल घ्या, तुमची एक म्हैस द्या, आहे का नाही. हां, 60 लोट, आहे का नाही. बदला बदली, आहे का नाही, आहे का नाही. मग आता ही बदला बदली 2 वस्तू जी होत असते ती सारख्या, जरा थोडाफार फरकाने सारख्या वस्तूत होत असते का फार फरक असलेल्या वस्तूत होत असते, थोड्याफार फरक नाही का नाही. आमचा बैल घ्या, तुमची गाय घ्या, ठीक आहे, पण असं कधी बघितलं का आमची शिळी घ्या, तुमचा घोडा द्या, आहे का नाही. असं कधी घडत नाही, का नाही. 2 फरक, थोडाफार फरक आहे, एवढं देऊन वरून 1000-2000 देणं घेणं, याला बदला बदली होऊ शकते. पण जास्त फरक असेल तर त्याचा बदला बदली होऊ शकत नाही, आदला बदल होत नाही, का नाही. या स्वर्गातल्या देवाने आदला बदल करायला घातली. शुकाचार्याकडे म्हणले, आमचं स्वर्गातलं अमृत तुम्ही घ्या आणि तुमचं कथारूपी अमृत आम्हाला द्या. शुकाचार्य महाराज हसले आणि शुकाचार्य महाराज हसून स्वर्गातल्या देवाला काय म्हणाले माहितीये का, क्व सुधा क्व कथा लोके क्व काच क्व मनीर महान ब्रह्मरातो विचारेव तदा देवांजहासह. शुकाचार्य त्या देवाला म्हटले, क्व सुधा क्व कथा लोके. अहो, कुठं तुमचं अमृत स्वर्गातलं आणि कुठं आमची भगवंताची कथारूपी अमृत. क्व सुधा क्व कथा लोके. उदाहरण दिले त्याने कसे, क्व काच क्व मनीर महान. कुठं एखादा काचेचा मणी आणि कुठं एखादं हिऱ्यासारखं रत्न. कधी बघितलं का आमचा काचेचा मणी घ्या आणि तुमचा हिरा द्या म्हटलेलं बघितलं का. अहो, आमची भगवंताची कथा म्हणजे हिऱ्यासारखी आहे आणि तुमचं स्वर्गातलं अमृत म्हणजे काचेच्या मण्यासारखं आहे. आणि असा उपहास केला शुकाचार्यानं स्वर्गातल्या देवांचा आणि त्यांना सुद्धा हे भगवंताची कथारूपी अमृत स्वर्गातल्या देवांना सुद्धा मिळालं नाही, त्यांना सुद्धा मिळालं नाही. आणि ते मात्र आपल्या सगळ्याला मिळतंय, पण त्यांना का मिळालं नाही त्याचं कारण सांगितलं, अभक्तांश विज्ञाय न ददौस कथामृतम. स्वर्गातले देव हे अभक्त आहेत आणि अभक्त आहेत असं समजून त्यांना दिलं नाही का. हे मिळतं कुणाला, भगवंताची कथारूपी अमृत फक्त भक्तांना मिळतं. भक्तांना हे भगवंताच्या कथारूपी अमृताचा प्राशनाचा अधिकार आहे आणि म्हणून भगवंताची कथा म्हणजे अमृत आहे. आणि या कथेची गान करणारा, श्रवण करणारा सुद्धा देवाला फार आवडतो का. देवाला सुद्धा कथेची फार आवड आहे. हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची. देवाला सुद्धा हरिकथा फार आवडते आणि ही हरिकथा ऐकण्याकरता भगवान काय करतो, करीतो सेवा दासांची. दासांची सेवा करतो भगवान. नाथांच्या घरी काम करायला राहिला, तुकोबाराची कामं केली, चोखोबाराची कामं केली, सगळ्या संतांची या भगवंताने कामं केली का. हे संत हरिकथा गातात आणि हरिकथेची आवड देवाला आहे. भगवान सुद्धा हरिकथा ऐकण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित असतात, लक्षात ठेवा. म्हणून हरिकथा अतिशय पवित्र आहे. स्वर्गलोकात, ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेवाने सुद्धा तराजू बांधला आणि हे भागवत शास्त्र एवढं श्रेष्ठ साधन ठरलं की त्यांनी एका पारड्यामध्ये सगळी साधनं टाकली आणि एका पारड्यामध्ये भागवत नावाचं एकच साधन टाकलं. तर सगळ्या साधनामध्ये हे भागवत शास्त्र श्रेष्ठ ठरलं आणि असे हे भागवत पुराण
सूत महाराज सांगतात, शौनकादी ऋषींना सांगतात. पण हे ऐकायचं कसं ऐकायचं त्याचा विधी सांगितला. सप्ताह श्रवणेन, 7 दिवसाच्या विधीनं, 7 दिवसानं सप्ताह यज्ञानं या श्रीमद भागवताचं आयोजन करायचं. 7 दिवसाच्या विधीनं याचं श्रवण करायचं. 7 दिवसाच्या विधीनं म्हटल्याच्या नंतर या शौनकादिक ऋषींनी त्यांना एक प्रश्न केला. म्हटले, महाराज, हा 7 दिवसाचा विधी, हा सप्ताह कुणी चालू केला हो? केव्हापासून ही परंपरा चालू झाली की 7 दिवसाच्या विधीनं कथा ऐकायची, सप्ताह यज्ञ करायचा? ही केव्हापासून परंपरा चालू झाली याचं आम्हाला थोडं चिंतन सांगा. म्हटल्याच्या नंतर शौनकादिक ऋषींना सूत महाराज सांगतात, तसं भगवंताची कथा चिंतन सतत करावं, सतत करावं. पण सतत आता आपल्याला शक्य आहे का हो? सतत 7 दिवस तरी सतत शक्य आहे का? 2 ते 5 ठेवलं आहे का? म्हणजे त्यात सुद्धा आम्ही 7 दिवसात सुद्धा कमी करायला, म्हणजे सतत करावी. पण आताच्या काळानुसार, कलियुगानुसार माणसाला ते सतत करणं शक्य नाही. याच्याकरता नारद महर्षीला सनकादिक ऋषींनी सांगितलं, सप्ताह यज्ञ, 7 दिवसाच्या विधीनं तरी भगवंताची कथा श्रवण करा. आणि मग शौनकादिक ऋषींनी प्रश्न केला, महाराज, सनकादिक ऋषींनी नारद ऋषीला 7 दिवसाचा विधी सांगितला, त्याचं कारण काय, प्रसंग घडला होता का? नारदांनी विचारलं होतं, सनकादिकांनी सांगितलं, तो प्रसंग काय घडला होता? कशामुळे हा प्रसंग आला की सप्ताह यज्ञ करा, सप्ताह यज्ञ करा? सप्ताह यज्ञाची परंपरा तेव्हापासून आहे. सनकादिक ऋषींनी नारदाला सांगितलं तेव्हापासून आहे. आपले आताशिक चालू झालेत. काय काय गावात पहिलंच वर्ष आहे, काय काय ठिकाणी 5 वर्ष सप्ताह, कुठं 25 वर्ष झालं, कुठं 30 वर्ष झालं. त्यातच आपण नवल करतोय की 25 वर्ष झालं आमच्या गावचा सप्ताह चालू आहे. हे सनकादिक ऋषींनी नारदाला सप्ताह यज्ञ सांगितलाय. मग काय सांगितला, प्रसंग काय सांगताना सांगतात, एकदा काय झालं म्हणतात, नारद महर्षी एकदा एका गंगेच्या काठावरती बसलेले होते आणि सनकादिक ऋषी तिकडून आले. पण नारद महर्षी असे बसले होते, अतिशय नाराज, चेहरा पडलेला आहे, चेहऱ्यावरती कुठलीतरी चिंता आहे. आणि आपला चेहरा सांगत असतो, किती लपून ठेवलं तर माणसं म्हणतात, काय दुःख आहे का, काय चिंता आहे का? चेहरा लगेच आपला सांगतो. नारद चिंताग्रस्त बसले, दुःखी बसलेत, व्याकुळ अवस्थेत बसलेत. आणि सनकादिक ऋषी तिकडून आले, नारदांची भेट झाली. सनकादिक ऋषी नारदाला म्हणतात, अहो नारदजी, अहो नारदजी, कथम ब्रह्मंदेन मुख कुतच चिंता तरो भवान. हे ब्रह्मन, असं तुमचं दीनमुख का झाले, गरीबासारखं मुख, तोंड का झाले तुमचं? कुतच चिंता तरो भवान, कशाची चिंता आहे तुम्हाला? त्वरितम गम्यते कुत्र कुतश्चा गमनम तव, तुम्ही कुठून आलात, कुठं निघालात? चेहऱ्यावरती चिंता दिसते. असं दिसतोय तुमचा चेहरा कसा, गतवित्तो यथा धनहा जनहा. एखाद्या लोभी माणसाचं धन जर चोरून नेलं, लोभी माणसाचं म्हणतोय बरं का, उदार माणसं जाऊ दे, गेलं तरी गेलं, अजून आपण कमू म्हणाय बसलाय. उदार आहे का नाही, तो काय म्हणाय बसलाय, उदार माणूस शिर सलामत तो पगडी 50, आपण आहे ना, अजून कमू आपण, गेलं तरी गेलं. पण एखादा लोभी मनुष्य 1-1 रुपयानं त्याने धन साचवलंय आणि त्याचं धन साचवलंय आणि एकदम चोरीला गेलं, त्याचा चेहरा कसा फोटो काढायसारखा असेल, आहे का नाही? त्याचा चेहरा जसा आहे, नारद महर्षीला म्हणतात, तसे तुम्ही दिसायला लागलेत. सनकादिक ऋषी म्हणतात, तसे तुम्ही दिसायला लागलात, कशी चिंता करताय, काय वाईट वाटायला लागले तुम्हाला? एका नारदाने सांगायला चालू केलं की मी चिंता कशाची करतोय. नारद महर्षी सांगतात सनकादिक ऋषींना ही गोष्ट, सूत महाराज शौनकादिकांना सांगतात. नारद महर्षी सांगतात, काय सांगावं म्हटले, मी या पृथ्वीवरती आलो होतो फिरायला, पृथ्वीवरती आलो होतो. कशी आलो, काय समजून आलो होतो की सर्वोत्तम आहे ही पृथ्वी, सगळ्यात चांगली पृथ्वी आहे, श्रेष्ठ पृथ्वी आहे, असं समजून या पृथ्वीवरती आलो. आणि या पृथ्वीवरती अनेक ठिकाणी मी फिरलो.
नारदमध्ये सांगितलं कुठं? पुष्करांच्या प्रयागांच्या काशीम गोदावरीम तथा पुष्कर क्षेत्रामध्ये गेलो. प्रयागराज आता सध्या कुंभमेळा आहे प्रयागराजला, त्रिवेणी संगमावरती, गंगा यमुना सरस्वतीच्या संगमावरती प्रयागराजला आता सध्या काय चालू आहे? कुंभमेळा चालू आहे की नाही. लाखो साधू संत त्या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. मी त्या प्रयागला गेलो, पुष्कर क्षेत्रामध्ये गेलो, काशीला पण गेलो, गोदावरीच्याही काठावरती गेलो, त्या ठिकाणची तीर्थक्षेत्र केली. नारदमध्ये सांगतो कुठं कुठं फिरलो, गेलं पाहिजे तीर्थक्षेत्राला कधी, हे का नाही. हरिक्षेत्रम, कुरुक्षेत्रम, हरिक्षेत्र, हरिद्वारला गेलो. हरिद्वार ज्या ठिकाणी हरीच्या प्राप्तीचं द्वार मिळतं त्याला म्हणतात हरिद्वार. हरिद्वारला गेलो. कुरुक्षेत्र, कुरुक्षेत्रामध्ये सुद्धा गेलो, दिल्लीच्या जवळ आहे की नाही कुरुक्षेत्र. श्रीरंगम दिला गेलो. सेतुबंधन, दया दानम न विद्यते, सत्य राहिलं नाही, तप राहिलं नाही, दया राहिली नाही, दान राहिलं नाही. सगळी लोक उदंबरी नो जीवा, आपलं आपलं पोट भरण्यामध्ये व्यस्त आहेत. वराका, कपटी आहेत, कूटभाषिणा, खोटं बोलणारी लोक आहेत. अशी अनेक प्रकारची लोक त्यांना दिसली. आणखीन कशी आहेत असं सांगितलं की मंदा सुमंद मतयो मंद भाग्या ह्युपधृता. हा लोक कशी दिसायला लागली? मंदा याचा अर्थ आळसी लोक आहेत. मंदा सुमंद मतयो, मंद बुद्धीचे सुद्धा आहेत. आळसी तर आहेत पण त्यांची बुद्धी सुद्धा कशी? मंद मतयो. मंद भाग्या, या कलियुगातल्या लोकांचं भाग्य सुद्धा मंद आहे, भाग्य सुद्धा मंद आहे. ह्युपधृता, हा या कलियुगातली लोक रोगीट आहेत, रोगीट, आळसी, मंद बुद्धीचे, मंद भाग्याचे, रोगीट. आणखीन कसे आहेत माहिती का? आणखीन एक वाक्य सांगितलं नारदाने, पाखंड निरत संतो विरक्ता सपरिग्रहा. आणखीन एक वर्णन केलं नारदाने, या लोकातली लोक अशी दिसायला लागली. पाखंड निरत संतो, पाखंडीपणा करण्यामध्ये तत्पर संत आहे तिथले. पाखंडीपणा, ढोंगीपणा करण्यामध्ये तत्परता. किती पाखंडीपणा करायचा, लोक कसे फिरवायचे, याच्यामध्ये तत्पर लोक आहेत या लोकातल्या. सांगितलं पाखंडीपणा करण्यामध्ये तत्पर आहेत. विरक्ता सपरिग्रहा, जे स्वतःला विरक्त म्हणून घेतात त्यांच्या इतका तर परिग्रह कोणाकडेच नाही. विरक्त म्हणून घेतात, हजारो कोटीची इस्टेट असते. विरक्ता परिग्रहा, जे विरक्त म्हणून घेतात तेच परिग्रही आहेत, त्यांच्या इतकं तर जास्त कुणाकडेच नाही. अशी परिस्थिती मला दिसायला लागली. नारदमध्ये सांगतात वाईट वाटायला लागलं मला, कुठंच मनाला समाधान वाटायला असं दिसायला लागलं. आणखी किती चित्र विचित्र झाले म्हटले. अशी परिस्थिती झाली कलियुगात. नारदमध्ये सांगतात तरुणी प्रभुता गे हे शालको बुद्धिदायक. घरामध्ये मालकीपण कारभार कुणाकडे? तरुणी. आलेलं सुनबाईकडे कारभार आहे, तिचं मालकीपण चालतं आहे का नाही. आणि सल्लागार कोण आहे या कलियुगामध्ये? शालको बुद्धिदायक, हा मेहुणा. त्याने सांगायचं मग आपण ऐकायचं आहे का नाही. शालक मेहुणा तो सल्लागार आहे, सक्का भाऊ नाही सल्लागार. शालको बुद्धिदायक, हा कलियुगाची स्थिती आहे. काय काय ऐका, कलियुगाचं वर्णन आहे बरं काय. तरुणी प्रभुता घे शालको बुद्धिदायक. आणखी काय? कन्या विक्री नो लोभात, कन्येचा विक्रय. भागवतात सांगितलं कलियुगाची स्थिती. कन्या विक्री नो लोभ, कन्येचा विक्रय घडायला लागला. बघा आता मुलीचा हुंडा घ्यायला लागली, कन्या विक्रय केल्यासारखंच आहे का नाही. असं वर्णन आहे. सालंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान. सालंकृत कन्यादान करायचे. सालंकृत कन्येचं दान केलं तर एक पृथ्वी दान केल्याचं पुण्य आहे. पृथ्वी दाना समान आहे. पण आता मुलीचे बाप ठरवायला लागले किती द्याल, 5 लाख देताल का 7 लाख देताल. तिकडं मुलाचा बाप मध्यस्थी घालतो एखाद्याला, त्याला म्हणतो त्याला सांग त्याला 5 देतो, तुला ठरवलं तर तुला 2 देतो. म्हणजे कन्येचा विक्रय घडायला लागला. कलियुगाची स्थिती आहे. कन्या विक्रय लोभ सुटला, लोभ. आणखीन दंपती नाहींचे कलकनम. या कलियुगाची स्थिती दंपती नाहींचे कलकनम म्हणजे नवरा बायको मध्ये भांडणे. आपल्याकडे जिथे संस्कार संपन्न ते चांगले वातावरण सध्या. आज कोर्टात गेला तर बऱ्याच केसेस या घटस्फोटाच्या जास्त आहेत. आपल्याकडे वट पौर्णिमेला वडाची पूजा करून ते पतिव्रता श्रीमंत असते, 7 जन्मात मला हाच पती मिळू दे.
म्हणजे 7 जन्मात फक्त नाव दिलं, याचा अर्थ काय? जन्मोजन्मात हाच मिळू दे ही आपली भारतीय परंपरा आहे. जन्माजन्मात हाच मिळू दे ही मागण्याची परंपरा भारतीय संस्कृतीची. पण आता घटस्फोट याचा अर्थ काय? 7 जन्म लांब, याच जन्मात नको, याच जन्मात नको म्हणण्यापर्यंतची परिस्थिती आली. ही कलियुगाचा महिमा आहे. याच जन्मात नको. ऐक नाही, एका महाराजांनी विनोदाने एक सांगितलं, एक पतिव्रता वडाला पूजा करून आली. वडाला पूजा करून आली ना, आल्या आल्या तिने पतिदेवाच्या हातात चिठ्ठी दिली, सांगितलं याच्यावर सही करा. त्यानं सांगितलं कशाचा कागद आहे? तिने सांगितलं घटस्फोटाचा कागद आहे. तो म्हणला आताच वडाला पूजा करून आली ना, 7 जन्माचं आहे का नाही, आताच वडा पूजन करून आली. ती म्हणजे अहो हा जन्म 7वा आहे माझा, आता पुढला इथून पुढचे 7 नको आता मला. झाले की 7 म्हणले, आता हे 7वाच होता म्हणले. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण होणार. हे कलियुगाचा महिमा आहे. नारद महर्षींना अशी स्थिती निर्माण झाली, काय करू, वाईट वाटणार नाही तर काय, तोंड नाराज त्याच्यामुळे झालं. एवढंच नाही, कोणी योगी दिसत नाही, कोणी सिद्ध दिसत नाही, कोणी ज्ञानी दिसत नाही, कोणी हरिभक्त दिसत नाही. सगळे स्वार्थी आहेत, कपटी जीवन जगणारे आहेत, अशी लोक आहेत. आणि त्याच्याकरता मला वाईट वाटायला लागलं, चांगलं तर राहिलंच नाही. पण मी फिरत 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 नारद महर्षी सांगतात सनकादिक ऋषीला, मी यमुनेच्या वाळवंटामध्ये आलो. ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने लीला केल्या, ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाची चरण कमल ज्या मातीला लागले, त्या यमुनेच्या वाळवंटामध्ये आलो. पण तिथे एक मी आश्चर्य पाहिलं. नारद महर्षी सांगतात सनकादिक ऋषी, एक आश्चर्य पाहिलं. काय आश्चर्य? एक तरुण स्त्री होती, तिच्याकडे 2 वयस्कर म्हातारे माणसं मूर्छित अवस्थेत पडलेले होते आणि ती मदतीसाठी इकडे तिकडे बघत होते. मी तिला पाहिलं, कौतुकाने जवळ गेलो. कौतुकाने जवळ गेलो आणि गेल्याच्यानंतर ती तरुण स्त्री सुद्धा नारद महर्षीला पाहून आनंदित झाली. आणि ती नारद महर्षीला ती तरुण स्त्री काय म्हणते, सूत महाराज सांगता शौनकादिक ऋषीला, ती तरुण श्री नारदाला पाहून म्हणते, भो भो साधो क्षणम तिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनम तव लोकस्य सर्वता गहरम परम. हे साधो क्षणभर थांबा, हे साधू क्षणभर थांबा आणि माझी चिंता नाहीशी करा. ती तरुण श्री म्हणते, का? दर्शनम तव लोकस्य सर्वता अगहरम परम. हे साधू, हे महापुरुष, तुमचं दर्शन सगळ्या जीवांचं पाप नाहीसं करणारं तुमचं दर्शन असतं. तुमच्या दर्शनात सगळ्यांची पाप निघून जात असतात. मग संतांचं दर्शन झालं पाहिजे. आणखीन एक तिने वाक्य उच्चारलंय, हे साधू, बहुधा तव वाक्येन दुःख शांतीर भविष्यते. सहसा साधू महाराज तुमच्यासारख्या वाक्यानं दुःखाची शांती होत असते, दुःख नाहीच होत असतं जीवनामध्ये. पण याच्याकरता तुमच्यासारख्याचं वाक्य एखादं कानावरती पडलं पाहिजे. सहसा तुमच्यासारख्याच्या वाक्यानं दुःखाची शांती होत असते. पण महाराज, हे तरुण श्रीमती महाराज, पण तुमच्यासारख्याची भेट कधी होत असते? यदा भाग्यम भवेत भूरी भवतो दर्शनम तदा. जेव्हा फार जन्माचं भाग्य असावं लागतं तेव्हा तुमच्यासारख्याची भेट होत असते. म्हणजे चांगली माणसं जीवनामध्ये भेटायला, संत भेटायला सुद्धा भाग्य असावं लागतं. नाहीतर आम्हाला वाईट मार्गाला नेणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. ते भेटण्याकरता भाग्य लागत नाही, ते भेटण्याकरता दुर्भाग्य लागतं आमचं. वाईट भाग्य असल्यावरच आम्हाला वाईट मार्गाला नेणारे आमचे वाईट मित्र भेटत असतात. पण चांगला विचार सांगणारे, चांगला मार्ग दाखवणारे संत मात्र भेटण्याकरता भाग्य असावं लागतं. ती तरुण स्त्री सांगते की तुमच्या वाक्यानं दुःखाची शांती होत असते, पण तुमची भेट तेव्हा होते यदा भाग्यम भवेत भूरी भवतो दर्शनम तदा. जेव्हा फार जन्माचं भाग्य असतं तेव्हा तुमच्यासारख्याची भेट होत असते. म्हणून आमच्या जीवनामध्ये संत भेटले पाहिजेत, हे आपल्या जीवनातलं फार मोठं भाग्य आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मला संत भेटले आणि खरोखर त्या काळात माझ्या जीवनामध्ये माझं भाग्य उदयाला आलं. संत भाग्याच्या उदयाशिवाय भेटत नाहीत. संत भेटले आणि माझं आता भाग्य उदयाला आलं. तुकोबाराय स्वतःचा अनुभव सांगतात. उजळले भाग्य उजळले भाग्य उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता
अवघी चिंता वारली संत दर्शनी आलाभ संत दर्शनी आलाभ संत दर्शनी आलाभ. तुकोबराय सांगतात संत भेटल्यानंतर उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ. भाग्याचा उदय झाल्याशिवाय संत भेट होत नसते. ते तरुण स्त्री म्हणते जेव्हा भाग्य उदयाला येतं तेव्हा तुमच्यासारख्याची भेट होत असते. आणि मग नारद महर्षी त्या तरुण स्त्रीच्या जवळ जातात, कौतुकाने तिला विचारतात, क्वासी तुम का इमौची एमा, तू कोण आहेस? हे दोन म्हातारे कडला मूर्छित अवस्थेत पडलेत, हे कोण आहेत? आहे का नाही? आणि याच्याकरता तो दुःख काय, तुझ्या दुःखाचं कारणीभूत काय, काय इकडे तिकडे बघतेस, मला विस्तारानं सांग. त्यावेळेस त्या तरुण स्त्रीनं नारदाला सांगितलं, नारदजी मी दुसरी तिसरी कोणी नसून मी साक्षात मूर्तिमंत भक्ती आहे. साक्षात भक्तीच होती ती तरुण स्त्रीचं रूप बघितली. मी भक्ती आहे, अहम भक्ती रीती ख्याता, मी साक्षात भक्ती आहे. आणि हे मात्र वृद्ध मूर्छित अवस्थेतील पडलेले माझे दोन मुलं आहेत. एक ज्ञान नावाचा मुलगा आहे आणि एक वैराग्य नावाचा मुलगा आहे. पण हे मूर्छित पडले, मूर्छित पडले. त्याचा अर्थ याचं कोण स्वीकार करत नाही. कोणी ज्ञानी नाही सध्या, कोणी विरक्त नाही, वैराग्याचाही कोणी स्वीकार करत नाही. मूर्छित पडले, त्याला कोणी विचारत नाही सध्या. पण हे नारदजी, नियम व्यवहारातला असा आहे, मुलं तरुण असतात, आई म्हातारी असते. पण इथं मी तरुण आहे, माझी दोन मुलं मात्र म्हातारीत का? तिने सांगितलं, मी द्राविड देशात उत्पन्न झाले, कर्नाटकात महाराष्ट्रात वाडीस गेले, गुजरातला मी जीर्णतेला गेले, पण पुन्हा या वृंदावनात आले तर मी तरुण झाले. म्हणजे इथं भक्ती आणखीन आहे, पण ज्ञान वैराग्य कोणी स्वीकारत नाही. पण यांचा कोणी स्वीकार करत नाही, याचं मला दुःख आहे. हे मूर्छित पडलेत, यांना कोण जागा करेल? आणि त्याच्याकरता मला फार दुःख आहे. नारद महर्षी म्हणले, काळजी करू नको, मी माझ्या आत्मज्ञानाने पाहतो, माझ्या आत्मज्ञानाने पाहतो यांना काय दुःख आहे. त्यावेळी सांगितलं की भयंकर हा कलियुग आहे आणि या घोर कलियुगामुळं, या कलियुगामध्ये सदाचार लोपला, योग मार्ग लोपला, ज्ञान मार्ग लोपलाय, भक्तीकडे कोणी वळायला तयार नाही. आणि याच्यामुळं यांची अशी अवस्था झालेली आहे. पण काळजी करू नको म्हणले, मी त्यांना उठवतो. या भयंकर कलियुगामुळे ही स्थिती झाली. त्यावेळेस त्या भक्तीने सांगितलं, या कलियुगातला पहिला राजा परीक्षिती राजा होता. या परीक्षितने या कलीला येऊ तरी कसं दिलं राज्यामध्ये आपल्या? इतका जर वाईट होता तर येऊ तरी कसं दिलं? त्याने राहू तरी कसं दिलं या कलियुगाला? त्यावेळेस नारद महर्षी सांगतात त्या भक्तीला, अगं राहिला त्याचं कारण असं झालं, कलियुगाची आणि परीक्षितीची भेट झाली. आणि भेट झाल्याच्या नंतर परीक्षित राजा त्या कलियुगाला दंडित करायला लागला होता, मारायला लागला होता. पण परीक्षित राजा सारासार विचार करणारा राजा होता. अनेक वाईट गोष्टी कलियुगात होत्या, पण एक गोष्ट कलियुगात चांगली होती. आणि तेवढ्या एका चांगल्या गोष्टीमुळं राजा परीक्षितीने कलियुगाला इथं राहू दिलं. अनेक गोष्टी वाईट आहेत, मागं सांगितलं किती वाईट आहेत, पण एक गोष्ट या ठिकाणी चांगली होती कलियुगात, तेवढे सांगतो आणि आजची सेवा समाप्त करीत आहे का. एक गोष्ट चांगली आहे, कोणची चांगली आहे? नारद महर्षी सांगतात, राजा परीक्षित पाहिली, यत फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभ्यते सम्यक कलौ केशव कीर्तनात. जे फळ 12-12 वर्ष समाधी लावून जे फल मिळत नाही, तपश्चर्येने जे फल मिळत नाही, व्रतानं जे फल मिळत नाही, योगानं जे फल मिळत नाही, ते फल या कलियुगामध्ये फक्त भगवंताच्या नामस्मरणानं मिळतंय. हा कलियुगाचा महान गुण आहे. हा महान गुण राजा परीक्षितीने पाहिला. फक्त नामस्मरणानं जर देवाचा साक्षात्कार होत असेल या कलियुगामध्ये तर हा कलियुग चांगला आहे. हाच विचार राजा परीक्षितीने केला का? असे एक वचन आहे शासनामध्ये, विषादप्य अमृतम ग्राह्यम. माणसाला विषातून सुद्धा अमृत घेता आलं पाहिजे. एखाद्या दुर्जनात जर असला एखादा चांगला गुण असेल तर त्या दुर्जनातून पण चांगला गुण घेता आला पाहिजे, घेता आला पाहिजे. वाईट कलियुगातला चांगला गुण आहे, नामस्मरणानं देवाचा साक्षात्कार होतो, हा चांगला गुण आहे. आणि म्हणून राजा परीक्षितीने राहून दिला. आणि मग नारद महर्षी म्हणतात, काळजी करू नको, तुझे ज्ञान वैराग्याला मी जागं करतो. आणि म्हणून ते जागं करण्यासाठी
काय करावं काय करावं विचार करत होतो. वेदाचा घोष केला तरी देखील हे ज्ञान वैराग्य जागे होत नाहीत. आणि मग आकाशवाणी झाली. आकाशवाणी अशी झाली की नारद महर्षीला त्यांना जर जाग करायचं असेल, मूर्छेतून बाहेर काढायचं असेल तर नारद महर्षीच्या कानावरती आकाशवाणी झाली, सत्कर्म कर, सत्कर्म कर, सत्कर्म कर, सत्कर्म करा, सत्कर्म करा. पण नारद महर्षी विचारात पडले, यांना मूर्छेतून जाग करण्यासाठी सत्कर्म कोणचं करायचं ते काय कळालं नाही. व नारद महर्षी अनेक साधू पुरुषाला विचारत होते, असं कोणचं सत्कर्म आहे की ज्ञान आणि वैराग्य जागी होतील आणि त्यांना परत चेतना येईल आणि सगळ्याच्या जीवनामध्ये ज्ञान वैराग्य प्राप्त होईल. प्रत्येकाला विचारायचो पण कोणी सांगत नव्हतं. प्रत्येक जण म्हणायचं असं सत्कर्मच नाही. कोणी हसायचं, कोणी म्हणायचं काय प्रश्न आहे म्हणायचं, कोणीच उत्तर देत नव्हतं. आणि म्हणून मी नाराज होऊन आज इथं बसलोय. सनकादिक ऋषी म्हणतात नारद महर्षी काळजी करू नका, ते सत्कर्म तुम्हाला सांगतो. आणि ते सत्कर्म कोणचं आहे तर श्रीमद भागवताची कथा, त्याचं श्रवण करणं हे सगळ्यात श्रेष्ठ सत्कर्म आहे. आणि मग सनकादिक ऋषीने नारद महर्षीला ते कर्म करायला सांगितलं. आणि ते सत्कर्म म्हणजे श्रीमद भागवताची कथा आहे. आणि ते भागवताची कथा कशी ऐकावी, किती दिवसांनी श्रवण करायची, तो 7 दिवसाचा विधी सनकादिक ऋषीने नारदाला सांगितला. आणि नारदानीच त्या ज्ञान वैराग्याच्या जागृती करता सत्कर्माचं म्हणजे श्रीमद भागवत कथेचं आयोजन हरिद्वारला आनंदवनामध्ये त्या ठिकाणी नारदाने आयोजन केलं. सनकादिक ऋषींची भागवत कथा ठेवली. आणि ती कथा कशी झाली याचं चिंतन आपल्याला उद्या, आणि याचा आणखीन काय काय सत्कर्म कोणाकोणाचा उद्धार झाला याचं चिंतन आपण करणार आहोत. आज पहिला दिवस असल्यामुळं थोडा आपल्याला प्रारंभ करायला थोडा 1 तास उशीर झाला आहे का नाही. परंतु आता उद्या मात्र आपलं सगळं जागेवर झालं आहे. आता उद्या मात्र बरोबर 2 वाजता कथेला प्रारंभ होईल, बरोबर 5 वाजता संपन. आज 5:30ला संपली कथा आहे का नाही. उद्यापासून मात्र बरोबर टायमाला चालू होईल. पहिला दिवस आहे, पहिला दिवस देवाचा असतो आहे का नाही आहे का नाही, देवाचा असतो, थोडं मागं पुढं होतं आहे का नाही. पण काय नाही, अतिशय वातावरण, सगळेजण ऐकायला उपस्थिती पहिल्या दिवशी असून सुद्धा वस्तीवरती कार्यक्रम असताना सुद्धा चांगली उपस्थिती आहे. उद्या आणखीन अतिशय सुंदर वातावरणामध्ये आपण कथा ऐकणार आहोत. या ठिकाणी आपलं सगळं रेकॉर्डिंग या ठिकाणी होतं आहे. जी वारकरी या यूट्यूब चॅनलला रेकॉर्डिंगसुद्धा आहे, तुम्ही सगळेजण दिसणार आहात. आमचे उत्कृष्ट तबलावादक आमचे रामहरी महाराज, आमचे उत्कृष्ट गायनाचार्य आमचे विठ्ठल महाराज घुले, अतिशय उत्कृष्ट गायनाचार्य भाग्यवान महाराज रोडगे हे आहेतच. आणि याचा आपण सर्वजण आनंद घेणार आहोत. पुढील कथा विस्तारानं जेवढी चांगली सांगता येईल तेवढं आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही सगळेजण चांगल्या रीतीने ऐकत चला. आणि आजची कथेला या ठिकाणी पूर्ण विराम देत असताना झालेली सेवा भगवान पंढरनाथ चरणी, माऊली ज्ञानोबरांजन जगद्गुरु तुकोबाराय चरणी, गोपालकृष्णाच्या चरणी, त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य भाऊंच्या चरणी समर्पित करतो. जे योग्य असेल ते माझ्या गुरुवर्य भाऊंचं आहे, अयोग्य आहे ते मात्र माझ्या बुद्धीचे दोष आहेत. यदत्र संष्टम किंचित तद गुरुरे उमे नाही, यदत्रा संष्टम किंचित तन्मय गुरुवर नाही. 2 मिनटं संताचा गोड नामजप होईल, सर्वांनी मागं म्हणायचा. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आरती होईल. आरती झाल्यानंतर सर्वांनी आपली जागा सोडायची आहे. सर्वांनी गोड नामजप घ्या म्हणा. तोपर्यंत तुम्ही आरतीचं ताट घ्या. तोपर्यंत तुम्ही दोघं. महाराज ज्ञानेश्वर माऊली, 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली
माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली सर्वांनी उभे राहा जागेवरती. जय कर्पूर गौरव करुणावतारो संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि भवं भवामि सहितं नमामि. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनि ने परम भक्ति ने नाना परिने गायले जा हरि जरता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. वेद तरु से मधुर फल स्वाद रसे जे सोजोळ आत्मा राम मुनी अचळ सेवुनि झाले जन सुफळ. पहा पर्वणी आली अवनी ही अगहरणी भवजल तरणी ते पतिता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी सार्थक हरि गुण गाऊनी शास्त्र पुराणे मुकुटमणी